सालंकायन ऋषींचा आश्रम. हे प्रिय शिष्यांनो, झोपेतून जागे झाल्यानंतर सर्वप्रथम कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु श्रीकन्या, प्रभाते करदर्शनम या श्लोकाचे स्मरण करून तळहाताचे दर्शन घ्यावे. गुरुवर्य वैश्यश्रेष्ठ मणिगुप्त आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहेत. या वैश्यश्रेष्ठ, तुम्हाला पाहून आम्हाला आनंद झालेला आहे. तुम्ही लोक कुठून कुठे जाताना इथे आला आहात? अहो श्रेष्ठ गुरु, आम्ही तीर्थयात्रा करण्याची आवड धरून आंध्र प्रदेशातील पेनुगोंडा येथून निघालो होतो. मुनिवर, आमची तीर्थयात्रा करून झाली आहे. आता आम्ही आमच्या वैश्यवंशाच्या पावन इतिहास आपल्या मुखातून ऐकण्याची इच्छा आपल्या पुढे प्रदर्शित करतो. अहो गुरुश्रेष्ठा, आम्ही आमच्या वडीलधाऱ्यांकडून ऐकले होते की जिला योगमाया व आदिकन्या म्हणतात, त्या पराशक्तीने आमच्या वंशात वासवी कन्यका नाव धारण करून जन्म घेतला होता. त्या वासवी कन्यका देवीने या कलियुगात अहिंसेच्या नवीन पद्धतीने अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना केली होती. आम्ही असेही ऐकले आहे की आमचे पूर्वज अगोदर कैलासवासी होते. त्यांचे ईश्वर म्हणजे भगवान शंकर होते. ज्यावेळी ते धर्तीवरती आले त्यावेळी त्यांचे ईश्वर देखील या नगरामध्ये आले. म्हणून या धर्तीवरती प्रत्येक आर्यवंशाचे नगराचे ईश्वर म्हणून नगरेश्वर हे मंदिर स्थापन करण्यात आले. आज आपण कृपा करून त्या महान वैश्यवंशाची पवित्र गाथा तथा कन्यका देवीचे जीवन चरित्र आम्हाला विस्ताराने सांगावे. सालंकायन मुनी मणिगुप्ताला सांगतात, मणिगुप्ता, सावध होऊ नये. कल्लार प्रभूची कीर्ती कांती दाही दिशांमध्ये पसरवू लागली. त्यांनी संततीसाठी नेहमी कुसुमांनी म्हणजे फुलांनी ईश्वराची पूजा केली. त्यांच्या सेवेने भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांना पुत्रप्राप्ती झाली. नवल असे घडले की ज्यावेळी पुत्रप्राप्ती झाली त्यावेळी त्या बालकावरती पुष्पांचा वर्षाव झाला. म्हणून त्या बालकाचे नाव कुसुमश्रेष्ठी असे ठेवण्यात आले. कुसुमश्रेष्ठी वेद वेदांग सर्व विद्यांनी निपुण असा होता. मोठा झाल्यानंतर त्याचा विवाह मणिकुंडल नामक वैश्योत्तमाची कन्या कुसुमांबा हिच्याशी झाला. त्यांचे उत्कृष्ट राज्य चालले होते, परंतु बऱ्याच काळपर्यंत त्यांना संतान नव्हते. म्हणून ते चिंताग्रस्त होते. त्यावेळी त्यांचे गुरु भास्कराचार्य हे त्यांना उपदेश करतात, राजन, तू दुःखी होण्याची आवश्यकता नाही. त्रेतायुगात ज्याप्रमाणे महाराज दशरथांनी संतान प्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी नावाचा महान यज्ञ केला होता आणि फलस्वरूप त्यांना श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे संतान प्राप्त झाले होते, त्याचप्रमाणे तू सुद्धा पुत्रकामेष्टी यज्ञ करून संतान प्राप्ती करून घे. भास्कराचार्यांच्या नेतृत्वाखाली कुसुमश्रेष्ठी यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ संपन्न केला. फलस्वरूप त्यांना त्या यज्ञकुंडातून 2 खिरीचे पात्र फलस्वरूपात मिळाले. कुसुमांबाने ते ग्रहण केले आणि त्याचाच परिणाम म्हणून वैशाख महिन्यातील पुनर्वसू नक्षत्रावरती शुक्रवार या दिवशी शुक्ल पक्ष दशमी या तिथीला विद्युल्लता चमकली. एक पुत्रिका व एक पुत्र जन्मला. बालिका परादेवीच्या रूपात दिसली. हातात पोपट
कमळ, पाश, विना धारण केलेली आणि पुत्र हा भगवान शंकराच्या अंशावतारात दिसला. भास्कराचार्य म्हणतात, राजन, प्राचीन काळी या बालिकेने वासुदेवाची बहीण म्हणून जन्म घेतला होता. तुम्हाला लक्षात आलेच असेल, ज्यावेळी वसुदेव तुरुंगात होते त्यावेळी कंसाच्या हातून निष्ठून याच योग मायेने आकाशामध्ये आकाशवाणी केली होती. तीच ही वासवी, वासुदेवाची बहीण म्हणून हिचे नाव वासवी ठेवण्यात आले. तसेच आदिकाळात भगवान विष्णूंनी योगमाया कन्येच्या रूपात या बालिकेची स्तुती केली होती, म्हणून ही बालिका कन्यका या नावाने प्रसिद्ध होईल. बालक हा शिवाचा अंशावतार आहे, म्हणून याचे नाव विरूपाक्ष असे ठेवावे. सालंकायन ऋषी पुढे मणिगुप्ताला म्हणतात, मणिगुप्ता, या कन्यका परमेश्वरीच्या काही अद्भुत लीला मी तुम्हाला इथे सांगतो. वासवी जेव्हा 3 वर्षाची होती त्यावेळी ती अन्न स्वीकार करण्यास नकार देत फार हट्ट करू लागली. कुसुमांबाने तिला बळजबरी अन्न खाऊ घालण्याचे बरेच प्रयत्न केले. आपल्या मांडीवरती घेतले आणि तिची बळजबरीने तोंड उघडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आश्चर्य, वासवीच्या तोंडात सारे ब्रह्मांड दिसले. कुसुमांबानी बालवासवीमध्ये पराशक्तीचे दर्शन घेतले. तिने हात जोडून बालिकेला नमस्कार केला. आश्चर्याने आनंदाश्रूंची धार वाहू लागली. परंतु वासवीच्या प्रभावाने कुसुमांबावरती माया पसरली आणि ती सामान्य स्त्रीप्रमाणे मोहित झाली. सालंकायन ऋषी वैश्यांना सांगू लागले, वैश्यकुमारांनो, वासवी बालेच्या आणखी काही लीला मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो. वासवी बाला जेव्हा 5 वर्षाची झाली त्यावेळी नवरात्रीचा पर्वकाळ होता. परांबिकेच्या आराधनेसाठी राजभवनाच्या एका सुंदर कक्षात एक मंडप तयार करण्यात आला. ललिता देवीच्या पूजनासाठी सर्व साहित्य तयार ठेवण्यात आले. पूजेची इतर तयारी करण्यासाठी कुसुमश्रेष्ठी व कुसुम अंबा बाहेरच्या कक्षात गेले. इतक्यात 5 वर्षे वयाची बालवासवी एकटी त्या कक्षात होती. तिने स्वतः आपल्याच हातांनी सर्व दागिने स्वतःच घालून घेतले आणि अभयवरद मुद्रा करून पूजा पीठावरती जाऊन बसले. तेवढ्यात कुसुमश्रेष्ठी कुसुमांबा भास्कराचार्य यांच्यासोबत कक्षामध्ये प्रवेश करतात आणि बालवासवीला त्रिपुर सुंदरीच्या रूपात पाहून आश्चर्यात पडतात. बालवासवीच्या या कृत्यामुळे मोठा अपचार झाला आहे असा विचार करून कुसुमश्रेष्ठी भयाने घाबरून गेले. इतक्यात वासवी बाला त्यांना महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली रूपामध्ये दिसली. भास्कराचार्य म्हणतात, कुसुमश्रेष्ठी कुसुमांबा, तुमच्या गतजन्माचे अनंत पुण्य होते म्हणून तुम्हाला महिमायुक्त कन्या प्राप्त झाली. तुम्ही अनंत पुण्यवान आहात. वासवी माता की जय, वासवी माता की जय. 8 वर्षाची यांची मुंज करून त्यांना गुरूंच्या आश्रमामध्ये विद्या संपादन करण्यासाठी पाठविण्यात आले. एका विशिष्ट आचारानुसार कुसुमश्रेष्ठीने वासवी व विरूपाक्ष यांच्या गुणस्वभावांचे परीक्षण करून वासवी कन्यकेला गौरव बालिका व विरूपाक्षाला बालनागर बनविण्यात आले. काही दिवसानंतर वासवी ही त्रिलोक सुंदरी झाली व ज्ञानाने परिपूर्ण झाली. वासवी कन्यका नेहमी विंध्यवासिनी देवीची पूजा करीत असे. एकदा पूजा करून वापस येत असताना रस्त्यामध्ये तिला एक अंध महिला भेटली. परंतु वासवीच्या एका स्पर्शाने तिला दृष्टी मिळाली.
अंध व्यक्ती आनंदाने पुलकित झाली. ती आनंदाने वासवीला म्हणू लागली, हे देवी माता, तू आदिशक्ती आहेस, पराशक्ती आहेस. तुझा जय जयकार असो, तुझा जय जयकार असो. वासवी माता की जय, वासवी माता की जय. सालंकायन ऋषी सांगतात, एकदा विष्णुवर्धन राजा दिग्विजय यात्रेत पेनुगोंडा महानगराजवळ येऊन पोहोचला. पेनुगोंडा हे राजा कुसुमश्रेष्ठी यांचे राज्य होते. त्यांनी आपल्या राज्यात विष्णुवर्धनाचे भव्य आणि दिव्य स्वागत केले. एकदा फिरत असताना विष्णुवर्धनाची दृष्टी अद्भुत कांतीयुक्त विद्युल्लतेप्रमाणे प्रदीप्त होणाऱ्या जगदेक सुंदरी वासवी कन्यकेवर पडली. विष्णुवर्धन राजा म्हणतो, आम्ही सर्व भूमंडळात भ्रमण केले आहे, परंतु इतकी सुंदर सौंदर्याने परिपूर्ण अशी कोठेही पाहिली नाही. असे वाटते की जणू ब्रह्मदेवाने तिन्ही लोकांचे सर्व सौंदर्य एकत्र करून या कन्यकेची निर्मिती केली आहे. प्रधानमंत्री विजयसिंह, तुम्ही काहीही करून वैश्यराजाला सांगून आमचा विवाह या कन्यकेबरोबर लावावा. ज्यावेळी प्रधानमंत्री विजयसिंह भास्कराचार्यांजवळ विचारपूस करण्यासाठी येतात, त्यावेळी भास्कराचार्य म्हणतात, आमची राजकुमारी गौरव बालिका आहे. त्याहूनही मुख्य म्हणजे ती दिव्य गुण संपन्न, अद्भुत महिमायुक्त आहे, अनंत ज्ञानराशी आहे. तिने जीवनभर ब्रह्मचारिणी राहण्याचा निश्चय केला, मग आपण तिला बळजबरी करू शकत नाही. तेवढ्यात एका वैश्य प्रमुखांनी भास्कराचार्यांना म्हटले, अहो गुरुजी, विष्णुवर्धन राजा हा महान शक्ती संपन्न आहे. त्याने जर बळजबरीने वासवीला उचलून नेऊन आमच्यावरती जर आक्रमण केले, तेव्हा आम्ही काय करू? तेवढ्यात युवराज विरूपाक्ष रागामध्ये येतो आणि अनंत त्याग आणि साहस यांनी विराजित वीर वैश्यास अशी भीती आणि घाबरटपणा शोभत नाही. वेळ आली तर आम्ही आक्रमण करण्यास सुद्धा तयार आहोत. वासवी बाला म्हणते, केवळ माझ्या या तुच्छ पंचमहाभूतात्मक भौतिक शरीराच्या रक्षणासाठी युद्ध करून हजारो लोकांचा बळी मी देऊ इच्छित नाही. प्रियजनांनो, सावध होऊन ऐका. शांती, अहिंसा व त्याग नामक महागुणांना महाअस्त्र बनवून भयंकर शत्रूवर देखील विजय मिळवू शकतो. दुष्ट सम्राटाच्या निरंकुशतेच्या प्रती विरोध व्यक्त करीत मी अग्नी प्रवेश करीन व त्या दुष्टाला आकृष्ट केलेल्या या शरीराचा नाश करीन. त्यामुळे त्याची इच्छा सुद्धा नष्ट होऊन युद्ध टळेल. कुसुमश्रेष्ठी म्हणतात की व्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी, निरंकुशतेच्या निर्मूलनासाठी व अधर्माच्या नाशासाठी मी देखील माझ्या पत्नीसह अग्नी प्रवेश करेन. हे ऐकून नातेवाईकांमधील 102 गोत्रांच्या लोकांनी देखील प्रबळ उत्साहाने आम्ही देखील या अग्निकुंडामध्ये आत्मसमर्पण करू. यानंतर कुसुमश्रेष्ठीवरती दुःखाचा डोंगरच कोसळतो. त्यांचा तो विषाद योग पाहून वासवी आपल्या पिताजीला म्हणते, पिताजी, तुम्ही इतके दुःखी का? तेव्हा कुसुमश्रेष्ठी म्हणतात, इतक्या सुंदर सुकोमल माझ्या मुलीला अग्निप्रवेशात पाहून माझी काय अवस्था होत असेल. तेव्हा वासवी म्हणते, तुम्ही काळजी करू नका, आणखी तुम्ही मला ओळखलेच नाही असे वाटते. त्यावेळी तिने आपल्या वडिलांना विश्वरूप दर्शन दाखविले. ते पाहून कुसुमश्रेष्ठी आश्चर्याने आनंदित झाली. आता त्यांना विश्वास वाटला की माझी वासवी ही साधारण नाही. तिने आत्मसमर्पण जरी केले तरी हरकत नाही. भास्कराचार्य म्हणतात, जे ज्ञानी व त्यागी आर्यवैश्य लोक आहेत त्यांनी आत्मसमर्पणासाठी वीर कंकणे धारण करावे. हे ऐकून
धर्मपूरच्या नगरस्वामीचा पुत्र लाभश्रेष्ठी पुढे येऊन म्हणाला, या आत्माहुतीमध्ये भाग घेण्यासाठी मला प्रथम विडा घेऊन माझ्या हातात दीक्षा कंकण बांधावे. भास्कराचार्य म्हणतात, लाभश्रेष्ठी, तुझा नुकताच विवाह झालेला आहे. संतान प्राप्तीशिवाय माणसाला गती मिळत नाही. अशा वेळी तू आत्माहुती देण्यासाठी लगेचच तयार होऊ नकोस. त्यावेळी लाभश्रेष्ठी म्हणतो, कुलमर्यादेचे रक्षण करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे, म्हणून मलाही आत्माहुती देण्याचा अधिकार आहे. लाभश्रेष्ठीचे हे समर्पण पाहून वासवी माता संतुष्ट झाली आणि तिने वरदान दिले की आपले सर्व आर्य वैश्यकुळ भविष्यात जे दानधर्म, वजन, मापे, व्यवहार, मोजणे इत्यादी कार्य करतील तेव्हा त्यांनी प्रथम लाभ शब्दाचा उच्चार करून या त्यागी युवकाची आठवण करेल. म्हणून आपण लाभ आणि शुभ हे शब्द व्यवहारात वापरतो. तेव्हा भास्कराचार्य इतर लोकांना म्हणतात की ज्या दाम्पत्यांना नगरेश्वर मंदिराचे शिखर तेजोमय दिसेल त्यांनाच आहुती देण्याची अनुमती मिळेल. भास्कराचार्यांनी मल्हार नावाच्या खोदकास बोलावून 102 अग्निकुंडाची निर्मिती केली. तेव्हा मल्हार म्हणतो, गुरुदेवा, मी सुद्धा दुष्टपणा व निरंकुशपणा यांच्या नाशासाठी आत्मसमर्पण करून मुक्ती मिळवू इच्छितो. वासवीने प्रसन्न होऊन त्यालाही वरदान दिले, भविष्यात तुझ्या वंशाच्या लोकांना मैलार किंवा मल्हार म्हटले जाईल आणि आमचे वैश्य त्यांचे पालन पोषण करतील. यानंतर वासवी माता म्हणते की मी आता श्री कन्यादेवीची व्रतदीक्षा स्वीकारणार आहे. मला एकांतात राहू द्या आणि त्यानंतर मी योगिनी बनून अग्नी प्रवेश करेन. वासवी माता श्री कन्यादेवीची पूजा करण्यासाठी मंदिरात जाते. ज्यावेळी ती पूजा करून वापस येत असते त्यावेळी विक्रम केसरी तिला पकडण्याचा प्रयत्न करतो. तो पकडतो तेवढ्यातच त्याचे डोळेच अंध होतात. वीज कडाडते, तो रडू लागतो, अरे आता मला काहीच दिसत नाही. हे करुणामयी, हे आदिशक्ती, तू जगत जननी आहेस. तू माझ्यावर दया कर, मला क्षमा कर. माझ्याकडून खूप मोठा अपराध झाला आहे. हे माता, तू माझे अपराध क्षमा करून मला दृष्टी प्रदान कर. त्याच्या या पश्चातापाला पाहून वासवीने त्याच्यावरती कृपा दृष्टी टाकली आणि त्याला परत दृष्टी वापस आली. त्याने आनंदाने वासवीचा जय जयकार केला. वासवी माता कन्यका परमेश्वरी की जय. वासवी माता कन्यका परमेश्वरी की जय. आता जे 102 गोत्रांचे पुण्यात्मा आहेत ते सर्व कैलासवासी सिद्ध वैश्य होते. कामदेव यांच्या भस्मापासून उत्पन्न झालेल्या भंडासुराचा अंश स्वरूप होऊन विष्णुवर्धन जन्मला. वासवी माता सर्व लोकांना म्हणाली, भक्तजनांनो, ब्रह्मा, विष्णू, महेश तथा लक्ष्मी, पार्वती, सरस्वती सर्व माझीच रूपे आहेत. मी विश्वमाता आहे, विश्वापलीकडील आहे, सर्वांतरयामी आहे. वासवी माता कन्यका परमेश्वरी की जय. वासवी माता कन्यका परमेश्वरी की जय. वासवी माता कन्यका परमेश्वरी की जय. जय वासवी, जय जय वासवी, जय वासवी, जय जय वासवी.